मीरा भाईंदर शहरामध्ये आज मराठी अस्मितेसाठी मनसेच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चा आधीच ठाण्यातून पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यामुळे राजकीय वातावरण आता तापलेले आहे। या नोटिसांचा मनसेने तीव्र भाषेत निषेध व्यक्त केलेला आहे। मोर्चा नियोजित वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणीच होणार असा ठाम इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय। मात्र आता पहाटेच जाधव यांना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। मराठी मोर्चा आधीच अविनाश जाधव यांना भाईंदरमध्ये प्रवेशबंदी सुद्धा करण्यात आली आहे। मीरा रोडमध्ये मराठी मोर्चा आधीच वातावरण तापलेलं आहे। अविनाश जाधव यांना आज मीरा भाईंदरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। तसंच मोर्चा आधीच त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे। मात्र हा मोर्चा नियोजित वेळेमध्येच आणि त्याच ठिकाणावरून निघेल असा ठाम निर्धार मनसेने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता या संदर्भात आगामी काळात काय नेमकं घडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे, मात्र तरी सुद्धा मनसे मोर्चावर ठाम आहे। मनसे सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। या रोडमध्ये एका गुजराती व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण झालेली होती आणि त्यानंतर तिथल्या गुजराती व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवलेली होती आणि मोर्चा काढलेला होता आणि निषेध व्यक्त केलेला होता आणि त्याच मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेने आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चाला आज जे ठिकाण नियोजित केलेलं आहे तसंच त्याच वेळेला हा मोर्चा निघेल असं मनसेने सांगितलेलं आहे। दरम्यान या मोर्चा आधीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चित पाहिलं तर आज मराठी संदर्भात जे आहे ते एक मोर्चा मीरा भाईंदर येथे मोठ्या प्रमाणामध्ये मनसेच्या वतीने व मराठी माणसांच्या वतीने काढण्यात येणार होता, परंतु या मोर्चाला जे आहे ते पूर्वीच पोलिसांनी परवानगी जी आहे ती नाकारली होती आणि त्याचबरोबर अनेकांना जे आहे त्या नोटिसा बजावल्या होत्या। या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते मनसे नेते अविनाश जाधव जे आहेत ते करण्यात होते आणि याचमुळे जे आहे ते तिकडे वातावरण तापण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवली होती। कारण आपण पाहिलं तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदर येथे एक पत्रकार परिषद घेत थेट इशारा देखील या आजच्या मोर्चाच्या संदर्भात दिला होता आणि त्यानंतरच पाहिलं तर ती पत्रकार परिषद चालू असतानाच मनसे नेते अविनाश जाधव व इतर नेत्यांना जे आहे ते 24 तासांसाठी जे आहे ते मीरा भाईंदर या परिसरामध्ये बंदी घातली होती आणि त्यानंतरच मनसे जे आहे ते नेहमी गनिमी कावा करत जे आहे ते मीरा भाईंदर ते पोहोचणार असल्याचं पोलिसांना समजलं असतात। काल रात्री जे आहे ते मध्यरात्री पोलिसांनी जे आहे ते मनसे नेते अविनाश जाधव यांना ठाण्यातून जे आहे ते अटक केलेलं आहे। त्याचमुळे आता हा मोर्चा नेमका कसा पार पडतोय हेच पाहण्याचं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।